KYC करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर पी एम किसान या नावाचं ॲप आपल्याला घ्यायचं आहे. तर हे या पी एम किसान GOI या नावाचं ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये आणि ओपन करायचं आहे. घरबसल्या आपण PM किसान सन्मान निधीची KYC करू शकता. असं नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इनमध्ये आपल्याला बेनिफिशरी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून आपल्याला आणि आपला चेहरा आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने चेहरा स्कॅन झाल्यानंतर तुमची KYC असं सक्सेसफुली प्रोसेसिंग दाखवणार आहे. याच्यानंतर तुमची KYC ही यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. त्यानंतर डॅशबोर्डमध्ये येऊन तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहोत तशा पद्धतीने तुम्हाला दिसेल आणि KYC स्टेटस दिसेल, बँक सेडिंग स्टेटस दिसेल. अशा प्रकारे आपल्याला स्टेटस दिसणार आहे. त्याबरोबर यस असं असणार आहे. तर तुमची KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून PM किसान सन्मान निधी योजनेची KYC करू शकता. धन्यवाद मित्रांनो.